हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल। आज बनवूया पावट्याची भाजी। त्यासाठी मी ताजे पावटे सोलून घेतलेले आहेत। आता हे धुवून आपण घेणार आहोत। त्यातच आपण बटाटाही कापून घेतला आहे छोटासा। ते आणि पावटा दोन्ही पाण्यात हे करून आपण कुकरला शिट्ट्या काढणार। 2 ते 3 शिट्ट्या काढायचे। त्यानंतर एक कांदा मीडियम आकारचा चिरून घेतला आणि टोमॅटो घेतले आहेत 2 छोटे। त्यातच आपण काजू सुद्धा टाकणार आहे। टोमॅटो आणि काजूची पेस्ट बनवणार। ही पेस्ट जी आहे ती आपल्या ग्रेव्हीला छान चव पण देते आणि दाटसरपणाही देते। कढईत तेल गरम करायचे आणि त्यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचे। हिंग टाकल्यानंतर जरासं जिरा टाकायचं आहे आणि आता आपण ह्यात कांदा टाकून कांदा छान परतून घेणार आहोत। कांदा छान परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकणार, जे की आलं लसणाची पेस्ट आहे। आलं लसणाची पेस्ट आता आपण ह्यात टाकली की ती छान परतून घ्यायची। त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे तोपर्यंत छान परतून घेणार आहोत। आता आपण ह्यात टोमॅटो आणि काजूची पेस्ट जी बनवली होती ते टाकणार आणि त्याला पण छान परतून घेणार आहोत। छान परतल्याने कसं होतं की तेल सुटायला लागतं, तेव्हा आपण त्यात पुढचे जे इन्ग्रेडियंट्स आहोत ते टाकणार। जराशी कोथिंबीर चिरून ह्यातच टाकायचे, त्याच्याने चव छान येते ताजी कोथिंबीर टाकल्यावर। आणि हे सगळं परतल्यावर छान तेल सुटू लागलंच आहे तेव्हाच आपण हळद-कूट टाकणार, धना पावडर टाकणार आणि जिऱ्याची पावडर टाकणार। धना पावडर जरा 1 चमचा टाकला, अर्धा चमचा जिराचा पावडर टाकायचं आहे आणि त्यातच जरासं गरम मसाला टाकायचा आहे आणि मग हे छानसं परतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून। तेल सुटू लागणार। आता मी यात लाल तिखट टाकणार। तुम्ही तुमच्या तिखटानुसार टाकू शकता। आम्ही जरा कमी तिखट खातो तर मी कमी टाकलं आहे। आता ह्यातच बटाटा आणि पावटा जो आपण शिजवून घेतलेला कुकरला तो टाकून मस्त यात मिक्स करायचं आहे। छानसं परतून भाजून घ्यायचं आहे। याने काय होतं की मसाला छान मुरतो आतपर्यंत आणि चव छान होते। मीठ टाकायचं आहे आता आणि मीठ टाकल्यावर परत जरासं ढवळायचं आहे। त्याच्याने आपण ते छान मसाला एकजीव करून घेणार त्यातच। आता मी वाटीभर गरम पाणी ह्याच्यात टाकून घेणार आहे। गरम पाणी टाकल्याने भाजीची चव छान लागते। झाकण लावून घ्यायचं आणि हे शिजवायचं आहे वाफेवर शिजल्यानंतर तुमची भाजी तयार आहे। जास्त वेळ नाही लागत कारण कुकर लावलं होतं। ताजी कोथिंबीर वरनं टाकून घ्यायची। बटाट्याची भाजी तयार आहे। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।